नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की शौर्य ऊर्जाला समजवत असतो, तिला सांगत असतो की असा विचार नको करू, कारण काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट तुझ्या लक्षात येते का? तू कोर्टामध्ये ज्या जिद्दीने लढत होती आणि कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला कलम कायदा माहीत असण्यापेक्षाही तू पद्माकडे एक माणूस म्हणून पाहत होती. ही गोष्ट लाख मोलाची आहे असं त्याचं सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तो म्हणत असतो की तुझ्यासाठी जे महत्त्वाचं आहे ते तू सांगितलेलं आहे, तू कशा पद्धतीने रिॲक्ट करते, त्याचबरोबर तू पद्माकडे एक माणूस म्हणून पाहते, तू या केसकडे केस म्हणून न पाहता पर्सनली पाहत आहे आणि त्यातच तू जिंकलेली आहे, कारण बाकीचे वकील काय करतात हे तुला चांगलंच माहिती आहे. असं इकडे शौर्य तिला सांगत असतो, तिला समजवत असतो. परंतु इकडे ऊर्जाला मात्र वाईट वाटत असतं. ऊर्जा म्हणत असते की कसं शक्य हे सगळं, कारण तिला कळतच नसतं की या सगळ्यातून काय मार्ग काढायचा आणि कसा मार्ग काढायचा आहे. म्हणून ती बिचारी घाबरून गेलेली असते, कारण आपण इकडे पद्माला न्याय मिळवून दिलेलो नाही. आपल्याला ही गोष्ट चुकीची झाली, आपण चुकीच्या पद्धतीने हे सगळं केलेलं आहे, ज्या पद्धतीने आपण रिॲक्ट केलो असं नको करायला होतं, असं सगळं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की शौर्य मात्र खूप छान पद्धतीने तिला समजवत असतो आणि तिला म्हणत असतो की तुझ्यात जी ताकद आहे ना, ती दुसरं कोणाच्यातच नाहीये, दुसरं कोणीच करू शकत नाहीये, एवढं लक्षात ठेव, असं सुद्धा शौर्य तिला सांगत आहे. त्याचवेळी ऊर्जा म्हणत असते म्हणजे, तेव्हा शौर्य म्हणतो की बघ ना, तू लक्षात घे, कारण ज्या पद्धतीने तू ही केस हँडल केलेली आहे त्यावरून तुझ्या लक्षात आलेलंच असेल, असं शौर्याचं सांगणं असतं. तेव्हा ऊर्जा त्याच्याकडे पाहत असते. ऊर्जाच्याही लक्षात आलेलं असतं. शौर्य म्हणतो की तुला आणखी एक गोष्ट सांगायची राहिली, एक सिनियर लॉयर आहे, त्यांच्याशी मी बोलून घेतलेलं आहे, तर त्यांनी मला सांगितलेलं आहे की या केसच्या तपासामध्ये कमतरता आहे, तर तो तपास व्यवस्थित झाला पाहिजे. जर तो तपास व्यवस्थित झाला म्हणजे पोलीस कमी पडलेले आहेत, वकिलाने त्याची बाजू ठामपणे मांडलेली आहे, वकील त्याच्या बाजूने अगदी खंबीरपणे आहे, परंतु पोलीस कमी पडलेले आहेत आणि त्यामुळे ह्या केसमध्ये हा प्रॉब्लेम झालेला आहे, असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. आता हे ऐकल्यानंतर ऊर्जाला मात्र खूप बरं वाटतं. फायनली कुठंतरी काहीतरी गोष्टी क्लिअर होत असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता विजया आणि त्याचबरोबर शर्मिला दोघी बोलत असतात आणि त्या म्हणत असतात की मंदिरात जाऊन येऊया, कारण आपल्या घरावरती एवढं मोठं संकट आलं होतं, एवढ्या मोठ्या संकटातून आपलं घर वाचलेलं आहे, तर मंदिरात जाऊन येऊया. तिथं लगेच दिव्या येते आणि दिव्या म्हणते की तुम्ही मंदिरात चाललाय का, मग मी पण तुमच्यासोबत येते. आता मात्र या दोघींना खूप राग येतो. ह्या दोघींना ही गोष्ट पटतच नसते की ही का आली आता, हिने मध्ये मध्ये करायची गरज काय आहे, असं या दोघींचं चाललेलं असतं. परंतु दिव्या तिथे येते आणि विचारू लागते. तेव्हा विजया म्हणते की तू यायची गरज नाही, तुला माहिती आहे ना, हे सगळं तुझ्या बहिणीमुळे झालेलं आहे. तुझ्या बहिणीमुळे आज घरावरती एवढं मोठं संकट येता येतं ते वाचलेलं आहे आणि या वेळीच ह्या गोष्टी लक्षात आल्या म्हणून हे सगळं झालंय. तुम्ही दोघीजणी लुबाडायलाच आलेला आहात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुला मी सून म्हणून ॲक्सेप्ट केलेलंच नाहीये, त्यामुळं तुझा इथं प्रश्नच येत नाही, तू यायची गरजच नाहीये, असं सगळं ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालेलं असलं तरीही आता विजय आणि शर्मिला दोघेही निघणार असतात. त्यांना दोघींनाही माहिती आहे की कशीही करून ही गोष्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने हँडल केली पाहिजे. तेवढ्यात अर्पिता तिथं आलेली असते. अर्पिता म्हणत असते की मला बोलवलं तुम्ही. तेव्हा ती म्हणते अगं एवढं मोठं संकट आलं होतं, खरं तर हुशारीने तू ती परिस्थिती हँडल केलेली आणि म्हणूनच मी ठरवलं की मंदिरात जाऊया. ती म्हणते हो, आधी म्हणाला असता तर मी आईला पण आणलं असतं ना सोबत. तेव्हा या दोघीही सांगू लागतात की हो बरोबर आहे, पण आता असू दे. मग ती वरती जिन्याकडे पाहू लागते. तर शौर्य, हा मी शौर्याला कॉल करते, असं इकडे विजया लगेच सांगते. त्याचबरोबर ती म्हणत असते पण दिव्या पण येणार होती ना. तर ह्या दोघीजणी म्हणतात की नाही, दिव्या सासूबाई म्हणजे आई आजीसाहेब एकट्याच आहेत ना घरी, मग त्यांच्यासोबत कोणतरी पाहिजे, म्हणून दिव्या त्यांच्यासाठी थांबणार आहे. तेवढ्यात विजयाच्या लक्षात येतं. ती म्हणते अगं मी जो हार ऑर्डर केला होता तो ज्वेलर्स येणार आहे, तर दिव्यावरती ही जबाबदारी नको, तू थांबशील ना. तेव्हा ती म्हणते की हो वहिनी मी थांबते, असं म्हणत तीही आता थांबायला तयार झालेली आहे. मग ह्या दोघीजणी निघणार असतात. जाता जाता शौर्यला फोन केला जाणार असतो आणि शौर्यला घेऊन मग त्या जाणार आहे, असं त्यांचं ठरलेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की शौर्य आणि ऊर्जा, मग ऊर्जाला शौर्य म्हणतो चल मी तुला सोडतो. त्यावरती ऊर्जाचं असं म्हणणं असतं की नाही, मी ठीक आहे, मी जाईल, काही हरकत नाही आहे, असं ती सांगते. तेव्हा शौर्य म्हणतो अगं पण काय प्रॉब्लेम काय, मी सोडतो ना तुला घरापर्यंत. तेव्हा ती म्हणते की नाही मला मंदिरात जायचं आहे आणि त्यानंतर
कोर्टामध्ये पण जायचंय, काही ॲफिडेव्हिटची कामं मिळतात का ते पाहते, असं ती शौर्याला सांगू लागते. त्यावर शौर्य म्हणतो म्हणजे? तेव्हा तो म्हणतो काळजी करू नको, मी पण काही माझ्या ओळखीतून तुला मिळते का बघतो, कारण मला माहिती आहे गरज आहे. तेव्हा ती म्हणते आता तू सगळे प्रॉब्लेम माझे तू सॉल्व्ह करणार आहेस की काय? त्यावर शौर्य म्हणतो अगं आपण एकाच फील्डमधले आहोत ना, करतो मी सॉल्व्ह. मग ती मंदिरात जायला निघालेली असते. तेवढ्यातच शौर्याला आईचा फोन येतो आणि मग आई त्याला सांगू लागते की अरे शौर्य, मी तुला एक लोकेशन पाठवते, त्या ठिकाणी ये. तेव्हा शौर्य म्हणतो पण कुठे, काय आहे नक्की, तो विचारू लागतो. तेव्हा मात्र विजया त्याला म्हणते मी तुला सांगते ना तू ये म्हणून, मग तू ये, बाकी काही विचारत नको बसू. शौर्य म्हणतो हो माझी एक मीटिंग आहे, ते करतो आणि मी निघतो. तेव्हा ती म्हणते की ठीक आहे. आता मग हे दोघेही निघालेले असतात, अर्पिता आणि विजय. दोघेही गप्पा मारत बोलत चाललेले आहेत. शौर्य येतोय म्हणालेला आहे. मग अर्पिता खुश होते, कारण अर्पिता शौर्यावर जाम भीत असते. इकडे आता विक्रांत आणि त्याचे मित्र घरी आलेले असतात. नेमके दिग्विजय शिर्के घरी आहेत आणि विक्रांत दारू पिऊन आलेला आहे. त्याला धड चालताही येत नाही, कारण त्याने दारू पिण्याचा निर्णय का घेतला, तर आता आपण केस जिंकलोय तर झालं, बाकी कोणत्या गोष्टींची गरजच नाहीये असं त्याला वाटत होतं. आणि ह्या गोष्टींसाठी त्याने आज पार्टी केलेली असते आणि हीच गोष्ट दिग्विजय शिर्केंना खूप त्रास देत असते. ते म्हणत असतात की काय चाललंय, म्हणजे तुमच्या देवट्याने काय दिवे लावलेत बघितलं का, लक्षात येते का तुमच्या, असं म्हणत ते अर्पिताच्या आईलाच ओरडत असतात. म्हणत असतात की काय चाललंय, आत्ता कुठं या केसमधून अजून बाहेर पडलेला नाहीये, जामीन मिळालेला आहे आणि तेवढ्यावरती ह्या मूर्ख माणसाने एवढा मोठा इथे तमाशा उभा केलेला आहे, असं ते ओरडत त्याला सांगत असतात. तेव्हा मात्र इकडे अर्पिता आणि विजया दोघीही मंदिरात पोचलेल्या आहेत. मंदिरात त्या दोघीही दर्शन घेत असतात. तेव्हा अर्पिता म्हणते की खरंच खूप छान मंदिर आहे हे आई, असं ती सांगू लागते. तेव्हा ती म्हणते हो ना, खूप जुनं मंदिर आहे आणि अगदी जागरूक असं देवस्थान आहे, म्हणून तर इथे येण्याचा आपण निर्णय घेतला, असंही ती सांगू लागते. त्यानंतर दोघेही दर्शन घेतात आणि रिटर्न निघत असतात आणि नेमकं त्याच वेळेस विजयाचा पाय सटकतो आणि तिथं पोहोचलेली असते ती म्हणजे ऊर्जा. ऊर्जा विजया पडणार असते आणि त्या क्षणी तिला वाचवते. इकडे विक्रांतची जी अवस्था आहे, म्हणजे विक्रांत जे काय करत आहे त्यामुळे त्याच्या बाबांना खूप राग आलेला आहे. ते भयानक चिडलेले आहेत. ते म्हणत असतात की तुला कळत नाहीये का, कधी अक्कल येणार आहे, ती मुलगी बघ, तिने ना सगळं व्यवस्थितपणे हँडल करते, प्रत्येक वेळेस तुझं काय चाललंय. तेव्हा तो म्हणतो मला कोण काय करणार आहे, मला काय पोलीस पकडणार आहेत का, शक्यच नाहीये माझ्या बाबतीत असं काय होणं, असं म्हणत ओव्हर कॉन्फिडन्समध्ये हा विक्रांत बोंबाबोंब मारत असतो. तेव्हा त्याचे बाबा त्याला म्हणायला सुरुवात करतात की एक गोष्ट लक्षात ठेव, मी स्वतः सुद्धा तुला पोलिसांच्या ताब्यात देऊ शकतो, मी शांत राहतो याचा अर्थ असा नाही की मी हे करू शकणार नाही, पण मी कोणत्याही क्षणी हे सगळं करू शकतो आणि तुझी वाट लावू शकतो, एवढं लक्षात ठेव, कारण काहीही झालं तरीही तू जे काय केलेलं आहे, तू जे काय दिवे लावलेले आहेत ते मला चांगलंच माहिती आहे, त्यामुळं या सगळ्या गोष्टींपासून लांब राहायचं, एवढं लक्षात ठेव. इकडे विजया पडलेली आहे, तिला सावरलेलं आहे ऊर्जानं आणि ऊर्जा म्हणते काळजी करू नका, मला फर्स्ट एड येतं, मी शिकलेली आहे, मला सांगा इथे पेन होते का, थोडंसं सहन करा, म्हणून तिने तो पाय तिला दाबून देत असते. त्याचवेळी ऊर्जा तिची काळजी घेते आणि अर्पिता ड्रायव्हरला सांगून गाडी आणायला गेलेली असते. त्याचवेळी विजया म्हणत असते की अगं काय हे, म्हणजे तू कोण, ओळख नाही काही नाही आणि तू एवढं सगळं माझ्यासाठी करतेस, असं जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे विजया म्हणते की खरंच आज तू जे काही माझ्यासाठी केलेलं आहेस ना ते खरंच खूप लाख मोलाचं आहे, असं सांगत असते. तेव्हा ती म्हणत असते की अहो माणुसकी आहे ना, एवढं काय त्याच्यामध्ये, माणुसकीच्या नात्याने मी एवढं तुमच्यासाठी करू शकते. तेव्हा त्या दोघींचं जे बोलणं चालू आहे त्यावरून विजया मात्र खुश झालेली असते. पण नेमका शौर्य तिथं पोहोचलेला असतो. शौर्यला आईने मंदिरात बोलवलेलं आहे. शौर्य पोहोचलेला असतो आणि जेव्हा शौर्य तिथं येतो तेव्हा मात्र ज्या गोष्टी घडत आहेत शौर्य पाहतो, तो म्हणतो की ऊर्जा आणि आई एकत्र कशा, म्हणजे माझी लव्ह स्टोरी सुरू होण्याआधीच द एंड होणार आहे की काय माझ्या लव्ह स्टोरीचा, असं शौर्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि ज्या पद्धतीने शौर्य तिथं घाबरून उभा असतो त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की मॉमला नक्कीच काहीतरी झालेलं आहे. तेवढ्यात अर्पिता तिथे येते आणि म्हणते की मी गाडी घेऊन आलेली आहे. मग ऊर्जा इकडे शौर्याच्या आईला स्वतःहून त्या गाडीमध्ये बसवते आणि तिची मदत करते. त्याचवेळी नेमकं नाव विचारणार असते तेवढ्यातच तिथे ऊर्जा पोचलेली असते, तिथे अर्पिता आलेली असते आणि ऊर्जाने काही नाव सांगितलेलं नसतं, कारण ऊर्जाने जर नाव सांगितलं तर काय प्रॉब्लेम होणार आहे हे शौर्याला चांगलंच माहिती असतं.
कारण ऊर्जेच्या बाबतीत त्यांच्या घरामध्ये जो काही गोंधळ सुरू आहे हा शौर्यला चांगलाच माहिती आहे. तर इकडे शौर्य मात्र लपून लपून हे सगळं पाहत असतो आणि मग अर्पिता विजयाला घेऊन निघते. तेवढ्यातच शौर्य तिथे येतो. ऊर्जा त्याला विचारू लागते, तू इथे कसा आलास? तेव्हा तो म्हणतो की तुझ्या मागे आलो, तुझा पाठलाग करत आलोय. तेव्हा ऊर्जा म्हणते काय? तेव्हा शौर्य म्हणतो की हो, मग तू याच मंदिरात कसा आला? तेव्हा सांगू लागतो की अगं मी पण एक वकील आहे आणि तुला माहिती आहे ना काय होऊ शकतं ते. कारण एक साधी गोष्ट बघ ना, तू मंदिरात जायला निघाली, तू चालत जाणार होती. मग मी विचार केला की इथे जवळपास कोणतं मंदिर आहे जिथे ऊर्जा चालत जाऊ शकते. मग माझ्या लक्षात आलं आणि मग मी या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने विचार करून इथे आलेलो आहे, असं इकडे स्पष्टपणे शौर्याने सांगितलेलं असतं. इकडे विजया मात्र ऊर्जाचं कौतुकच करत असते. ती अर्पिताला म्हणत असते की खरंच किती गुणी मुलगी आहे, म्हणजे काही ओळख नाहीये, नाव माहिती नाहीये, काहीच नाहीये आणि तिने सरळ मला मदत केली आणि अगदी आत्मीयतेने प्रेमाने केलं, पण मी तिचं नावच नाही विचारलं. आता ह्या गोष्टी जेव्हा चालू झालेल्या असतात तेव्हा मात्र ती म्हणत असते की ज्या घरामध्ये ती सून म्हणून जाईल ना त्या घरामध्ये आनंदच असेल, असं ती सांगू लागते. इकडे आता ज्या ज्वेलरकडे ऑर्डर दिलेली होती आणि ती ऑर्डर हिच्या हातामध्ये लागू नये, आपल्या दिव्याच्या हातामध्ये लागू नये म्हणून सगळे प्रयत्न चालू होते. आणि नेमकं तो ज्वेलर घरी आलेला असतो. तो विचारतो आणि दिव्या म्हणते, हो मी दिव्या जागीरदार, या घरची मोठी सून, असं म्हणत स्वतःच तिने आता टेंबा मिरवत असते. आणि त्यासोबतच तिला असं वाटत असतं की हे सगळं जे काय आहे ते आपलंच आहे. त्याच वेळी तिथं शर्मिला येते. ती विचारू लागते, परंतु ती आल्यानंतर ती म्हणते की का मी या घरची सून आहे आणि ती या घरची सून व्हायची. तर ती म्हणते की तू जरी सून असलीस तरी तुलाही माहिती आहे की वहिनींचं तुझ्याबद्दल म्हणणं काय आहे, त्यामुळं हा हार तुझ्यासाठी वहिनींनी घेणं शक्यच नाही, तोही एवढा महागडा हार, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र हिला राग येतो. ती म्हणते माझी मी बघून घेईल ना, पण आता मला हा हार आवडलेला आहे त्यामुळं हा हार मी मलाच ठेवणार आहे, असंही तिने सांगितलेलं असतं. त्यासोबतच या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या आहेत आणि इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जा आता पोलीस स्टेशनला आलेली आहे. कारण शौर्याने सांगितलेलं आहे की पोलीस तपास कमी पडलेला आहे, त्यामुळं हुळबुट्टेंची भेट घेतली पाहिजे. आणि हुळबुट्टेला भेटायला ऊर्जा तिथं आलेली असते आणि ऊर्जा म्हणत असते की तुम्ही सगळ्या गोष्टी खरंच सांगितलेत मला का काही प्रॉब्लेम आहे? तेव्हा तो म्हणतो, म्हणजे तुम्हाला काही संशय आहे माझ्यावरती? हो, मी विकला गेलोय. आणि स्पष्टपणे हुळबुट्टेने आता सांगितलेलं आहे की तो विकला गेलेला आहे, म्हणजेच वकिलांनी आणि आमदारांनी त्याला विकत घेतलेला आहे. या गोष्टीची कबुली हुळबुट्टेने स्वतःच्या तोंडाने दिलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.